जय हरी. एकादश स्कंध भाग 114. 7व्या अध्यायामध्ये आपण यदू अवधूत यांचा संवाद पाहतोय. अवधूत यदूला सांगतात, ज्याचा जो गुण मी घेतला त्याला गुरु केला, अर्थात माझे गुरु अगणित झाले. ज्याचा गुण मी घेतला तो सहजच माझा गुरु झाला, पण ज्यांच्यातील दोष पाहून मी त्या दोषाचा त्याग केला तो देखील माझा गुरुच झाला. अशा रीतीनं गुण घेणं आणि दोष टाकणं या दोन्हीमधील समान भावनेने दोघांकडेही मी गुरुपणा दिला. या पद्धतीने सावकाश विचार केला म्हणजे सारं जग गुरुमय दिसतं. हेच साधन म्हणून ज्याच्यापाशी असतं त्याला परमार्थ सहज साधतो. सारं जगच गुरु आहे हे म्हणणं अचाट दिसतं, पण ह्याचा अभ्यास अवघड वाटतो. म्हणून जगातील श्रेष्ठ आणि मुख्य गुरु तेवढे सांगतो. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भृंग, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, हिला सुद्धा गुरु केलेलं. काही गुण घेण्यासाठी, काही गुण त्याग करण्यासाठी. यानंतर टिटवी, मूल म्हणजे लहान बाळ, कुमारी आणि बाण करणारा लोहार, सर्प, कातणी आणि कुंभारमाशी, हे 24 गुरु. 25वा तत्व म्हणजे परमात्मा. त्याची प्राप्ती होण्यास या 24 गुरूंची उपासना आवश्यक आहे. विवेकाच्या युक्तीनं आणि आत्मज्ञान व्हावं म्हणून या गुरूंचं भजन करावं. अंतःकरणात आत्मज्ञानाचा उदय व्हावा म्हणून रात्रंदिवस मी आत्मविचार केला. तो करत असता आत्महितासाठी अनेकांना मी गुरुत्व दिलं. कोणत्या युक्तीनं, कोणत्या विचारानं आणि कोणत्या गुणासाठी कोण गुरु मी केला ते आता एक एक सांगतो, असं अवधूत यदूला सांगतो. पहिला गुरु केला तो पृथ्वीला. नाथांच्या चरित्रात शांती, उदारपण आणि अतिथीपूजन या 3 गोष्टींचा परमोत्कर्ष आढळतो. त्यांच्या मते मनाची शांती किंवा समाधान हा परमार्थाचा तसाच साधूपणाचा प्राण आहे. या 3ही गोष्टी पृथ्वीपासून म्हणजे भूमी, पर्वत, वृक्ष यांच्यापासून शिकाव्या असं म्हणतात. शांती म्हणजे स्थितप्रज्ञता होय. देहावर कोणताही प्रसंग आला, बेतला असता मन शांत, स्थिर आणि विवेकयुक्त राहणं हे काही सामान्य नाही. ही कठीण गोष्ट संतांपाशी सहज असते म्हणून जग त्यांना मानतं. आसक्ती आणि ममत्व सुटल्या वाचून खरा उदारपणा आणि निस्वार्थी प्रेम अंगी येत नाही. परमार्थाला या दोन्हींची पण आवश्यकता आहे. नाथ महाराज म्हणतात, परमार्थामध्ये शांती मुख्य असल्यामुळं साधकाच्या अंगी ती निश्चितपणे असायला पाहिजे. शांतीसाठी अवधूतानं पृथ्वीला गुरु केलं. पर्वत, वृक्ष आणि भूमी या तिन्हींचे गुण त्याने घेतले म्हणून पृथ्वी 3 प्रकारे गुरु झाली. अंतःकरण आवरणं म्हणजे शांती, बाह्य इंद्रिय आवरणं म्हणजे दांती आणि द्वंद्व सहन करणं म्हणजे क्षांती. क्षांती शिकण्यासाठी क्षितीला गुरु करावं. अनेक प्रकारचे प्राणी माझी माझी म्हणून या पृथ्वीला झोंबतात. आपापल्या स्वभावानुसार अनेक प्रकारे तिचे तुकडे करतात, परंतु आपलं एक पण न मोडता ती नेहमी अखंड राहते आणि सगळ्या जीवांचं भिन्न भिन्न व्यवहार व्यापार तीच चालवते. भगवंताशी अखंड योग साधलेल्या योग्याचं लक्षण असंच असतं. देहानं भिन्न भिन्न कर्म करताना जरी तो आढळला तरी त्याची वृत्ती मात्र सदा सर्वदा आत्म्याशी एकरूपच असते. आपला देह प्रारब्ध गतीनं चालतो तसंच इतर प्राणी प्रारब्धाप्रमाणे जीवन जगतात किंवा पुढे जातात हे पूर्णपणे त्याला पटतं. आपणच आत्मरूपानं सगळ्या प्राण्यांमध्ये व्यापून आहोत हे अनुभवल्यामुळे योग्याला द्वंद्वाची बाधा होत नाही. कुणी पूजा केली किंवा इतर कुणी मलमूत्र करून गांजली तरी पृथ्वीला
एकाचा हर्ष नाही आणि दुसऱ्याचा विषाद नाही. आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चल राहते. सर्व प्राणी उत्पन्न होतात पृथ्वीपासून. त्यांच्या बऱ्या वाईट कृतींनी ती पूजली जात नाहीत किंवा गांजली जात नाहीत. एकात्मभावामुळं द्वंद्वापासून ती अलिप्त राहते. आपल्या निजरूपात निश्चलपणे राहते. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या स्वभाव भिन्नतेनं योगी समाधानापासून चळत नाही. सगळ्या भूतांच्या ठिकाणी मीच आहे ही भावना असल्यानं विषमाच्या ठिकाणी पण त्याचा समभाव असतो. अग्नी पेटवून पृथ्वी जाळली किंवा नांगर घालून फाळली किंवा लाथा मारून तुडवली किंवा तोडली, झाडली, तरी तो अपराध मनात न आणता ती प्राण्यांना लगेच प्रसन्न होते आणि नाना प्रकारची पिकं पिकवून सगळ्यांना तृप्त करते. अशा प्रकारच्या अभिनव शांतीसाठी पृथ्वीला गुरु करावं. समजा एकानं दुसऱ्याचा अपराध केला आणि दुसऱ्यानं तो शांतपणे सहन केला, तर त्याने अपराध्याची उपेक्षा केली इतकंच, पण तेवढ्यानं तो खरा शांत होत नाही. ऊस हा जो मोडतो त्यालाही गोड लागतो. स्वतःला छेदणारे शस्त्रही तो गोड करून टाकतो. इतकंच नाही तर त्याला पिळलं, कढवलं म्हणजे त्या अपकार करणाऱ्यांनाही तो उत्कृष्ट स्वादच देतो. त्याचप्रमाणे दुसऱ्यानं केलेला आपला अपराध सहन करायचा आणि त्याचं हित करू लागायचं, हीच जगातील खरी निर्द्वंद्व शांती होय. पर्वताबद्दल सांगतात आता की रत्नादी पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण ते सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो. पर्वत कुणाला या म्हणत नाही किंवा नको म्हणत नाही किंवा कंटाळून कुणाला बाहेर घालवत नाही. याचकाची जी इच्छा असेल ती परोपकार बुद्धीनं तो पूर्ण करतो. ग्रीष्म ऋतू संपला की त्यावरील गवत, पाणी, धान्य हे सगळं संपून जातं. पण याचकाला देताना तो मागे सरत नाही. म्हणून भगवंत देखील लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो. खरा दाता जसा जसा उल्हासानं दान देऊ लागतो तसा तसा भगवंत त्याला पुरवठा करत जातो. मनात विकल्प धरला नाही तर भगवंत अनिवार्यपणे दाता होतो. परंतु भगवंत खरा दाता आहे हे विकल्पानं पछाडलेल्या लोकांच्या मनाला पटत नाही. मी करतो, मी देतो ही त्यांची भावना असते, म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावं लागतं. पर्वताचं दातृत्व वर्णन करताना नाथांनी अध्यात्म जीवनातील एक अतिमहत्त्वाचा अनुभव इथे वर्णन केला आहे. भगवंतावर खरी निष्ठा ठेवून संसार चालविणाऱ्या साधकाच्या घरी आला गेला नेहमी असतो आणि प्रत्येकाचं यथोचित आदरातिथ्य होतं. साधकाची सांपत्तिक स्थिती बहुधा मध्यम किंवा गरिबीची असते. आल्या गेलेल्याला प्रेमानं खायला घालण्यासाठी थोड्यानं भागत नाही. पैसे देऊन तेवढं विकत आणण्यासारखी त्याची परिस्थिती नसते. परंतु आलेल्याचा कंटाळा न केल्यामुळे म्हणजे भगवंताच्या इच्छेनं तो येतो ही श्रद्धा असल्यामुळं त्याच्या घरात पुरवठा पडतो. म्हणजे सातत्याने त्याचं घर भरलेलंच राहतं, त्याला कमी पडत नाही. अर्थात आलेल्याला मी खायला घालतो हे कर्तेपणाची भावना देखील त्याच्या मनात नसते. अशा प्रकारे पर्वताचा जन्म परोपकारासाठीच आहे. परोपकारा वाचून दुसरी कल्पनाच त्याच्या मनाला माहीत नाही. साधकाला खरोखर पर्वतासारखं औदार्य हवं. काया वाचा मनानं सर्वस्व देताना उल्हास वाटला पाहिजे. कोणतंही काम करताना नेहमी सगळ्यांवर उपकार करत असावं. अगदी मोठ्या लाभावर लाथ मारूनही उपकार करण्यास तयार असावं. परमार्थाची खरी चाड असणारा साधक प्रत्यक्ष हाताशी आलेला स्वार्थ सोडून परोपकारासाठी अवघड प्रसंग देखील ओढवून घेतो. जन्माला आल्यावर तो सगळ्यांवर उपकार करतो आणि सगळ्यांच्या उपयोगी पडतो. म्हणून साधक म्हणजे जन्माला आलेला मूर्तिमंत उपकार किंवा आकारास आलेला परोपकार होय. अंगच्या गोडपणानं ऊस जसा सगळ्यांवर उपकार करतो
तसा योगी देखील संसारात राहून आपल्या गोड वागण्यानं उपकारच करतो. पर्वतातून जसं गोड पाण्याचे झरे निघतात, तसं योग्यापासून उपकाराचे पाझर फुटून निरंतर वाहत राहतात. आटायचं हे त्यांना कधी ठाऊकच नसतं. अशा रीतीनं तो जगाला उपकारबद्ध करून टाकतो. कंजूसपणा पूर्णपणे टाकून गाजावाजा न करता एकांतात पर्वत उपकार करत राहतो. मोठ्या धैर्यानं आणि निश्चयानं तो उपकाराची साक्षात मूर्ती बनतो. यासाठी पर्वताला गुरु करावं. पुढचा गुरु केला तो वृक्षाला. तो बघूया उद्याच्या भागात. जय हरी.